नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा। आणि कालच्या जर्नीचं मी काही शूट केलेलं नाही, बट आज महाबळेश्वरला दिवस पहिला आहे। महाबळेश्वर नाही, सॉरी, पंचगणीला। आणि इकडे असा काहीतरी छोटासा तो तुम्हाला दिसत असेल मे बी। लोक खूप कमी आहेत संडे असून पण असं काहीतरी वॉटरफॉल आहे आणि हे नदीचं असं पात्र आहे सुंदर असं। आणि तेवढंच मला फक्त दाखवायचं होतं। सो आता इथून कुठेतरी दुसरीकडे जायचा प्लॅन आहे, बघू कसं वर्कआउट होतं आहे सगळ्या गोष्टी। तो इथे थोडा वेळ थांबायचं आहे आणि इथून मग थोडं अजून पुढे कोणतं तरी मंदिर आहे शंकराचं, तिकडे आता आपण जाऊ आणि तिथून पुढे बघू अजून काय एक्सप्लोअर करता येतं का। ॲक्च्युली मी ब्लॉग नव्हतो बनवणार, पण मन केलं जरा की कॅमेरा उचलावा आणि काहीतरी शूट वगैरे करावं। सो म्हणून मी आता कॅमेरा चालू केला आहे। बघा आता शूज घेतलेत, इथेकडे गेलेलो, पाणी कमी आहे आणि म्हणून थोडीशी रिस्क घेऊया। आणि थोडेसे शॉर्ट्स वगैरे काढले आहेत मी, पण ते इंस्टाग्रामसाठी काढलेत। बघू जर हा ब्लॉग मी अपलोड केला तर करेन। बट खूप छान प्लेस आहे पंचगणी आणि इथे हा कोणता तरी हा वॉटर नाव नाही माहिती मला काय आहे, बट खूप सुंदर आहे। सो चला भेटूयात मित्रांनो पुढे कुठेतरी। आणि ज्या मंदिराकडे चाललो आहे त्याचं तुम्हाला मी थोडंसं असं एक दर्शन देण्याचा प्रयत्न करतो। सो भेटूया पुढे। मित्रांनो हा जो दिसतोय ना, हा काहीतरी लिंगमाला धबधबा आहे वाटतं। इथून असा वरून कुठून तरी येतोय फ्रॉम दॅट साईड आणि तिथून असा तो इकडे पूर्ण जातोय। वरती बघाल ना ह्या साईडला इकडे कुठेतरी झिपलायनिंग आहे, ही तुम्हाला दिसते ना ह्या साईडला ही पूर्ण झिपलायनिंग आहे आणि ते सुंदर आहे बघा। म्हणजे पाऊस नाही ना तर जास्त फोर्स पण नाही, पण खूप छान आहे आणि लोक पण खूप कमी आहेत। काय माहिती म्हणजे असं ते बंद केलेत म्हणून असं वाटतं, बट अदरवाईज तर यार सी यार मतलब किती छान वाटतं लिंगमाला धबधबा। इथे आता मी ना ओल्ड महाबळेश्वर टेम्पलला आलो आहे आणि पाऊस जोरदार आहे। हे जे मंदिर आहे ना, जे माझ्या मागे तुम्हाला दिसतं आहे, हे 4500 वर्ष जुनं मंदिर आहे आणि त्याचं मंदिराचं बांधणी तुम्हाला दाखवतो। मंदिराची जी आहे ना नेक्स्ट लेवल, खूप भारी बनवलं मंदिर। आवाज खूप जास्त घुमतो इकडे आणि आज गर्दी पण नाही आहे। ज्यांना इकडे यायला नाही मिळालं त्यांनी व्हर्च्युअली दर्शन घ्या।
आणि मागे एक मंदिर आहे जे आहे पंचगंगा समथिंग मंदिर आहे. तिकडे व्हिडिओग्राफी अलाउड नाही, सो तिथे मी काय शूट नाही केलं, बट मी फोटो वगैरे काढला. एक स्मॉल व्हिडिओ आहे जो मी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेल ते कसं आहे एक्झॅक्टली. तुम्ही फोटो स्क्रीनमध्ये दाखवेल, सो तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, ते असं काहीतरी मंदिर आहे जे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय इकडे, या ठिकाणी. ॲक्च्युली तिकडे अलाउड नाही व्हिडिओ शूटिंग वगैरे, पण तरी पण म्हटलं जरा करूया. थोडंफार एक व्हिडिओ मी काढला आहे तिकडे जाऊन. अलाउड नाही तरी पण मी काढला आहे छोटासा, जो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण आता इथून पुढे कुठे जायचं, काय जायचं आपल्याला अजून काय माहीत नाही. सो जिकडे कुठे जाईन त्याचा मी छोटासा एक व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. सो लेट्स सी.
कशाला म्हणतात माहिती आहे ह्याला. मी आता आहे मॅप्रोमध्ये. मला आईस्क्रीम खायचं होतं, इकडचं आईस्क्रीम ट्राय करायचं होतं. सो थंड आहे खूप जास्त, नेक्स्ट लेवल हवा चालू आहे, पाऊस पडला आहे, मी थोडाफार भिजलो आहे आणि तरी पण मला काय खायचं आईस्क्रीम. म्हणजे माणसाने काय खावं, भजी चाय वगैरे अशा वेदरमध्ये मला काय खायचं आईस्क्रीम हे असं. पण एनिवेज टेस्ट खूप छान आहे. तुम्ही जर कधी आलात तर ट्राय करा नक्की. मित्रांनो, मी कास पठार फिरायला आलेलो आणि कास पठारला जाण्याआधी मी एक स्टे घेतला इकडे, कारण की मला लेट झाला आहे. तर हा स्टे बघा तुम्ही, जस्ट लुक ॲट दी स्टे. आणि नवरात्री असल्यामुळे बुकिंगच नाही त्याच्यावर. सो चेक इट आउट यार, मतलब मैं अकेला आहे प्रॉपर्टी पे और पीछे ये डेंस फॉग. लिटरली काहीच नाही दिसत आहे मागे, पण प्लीज बघा तुमच्या डोळ्याने यार. व्हाट इज दिस? स्विमिंग पूल है ये. मैं यहाँ पे रुका, मी इकडे थांबलो आहे. हा माझ्यासाठी हा व्ह्यू आहे आणि हा डेन्स फॉग. काही बोलू यार, वाटतं नेक्स्ट लेवल. आत्ता जस्ट पोचलो मी, मला बरंच लेट झालं आहे. सो उद्या मी जाणार आहे कास व्हॅलीला फिरायला. सो लेट्स सी कसं असतं कास व्हॅली. कास प्लॅटोला आलो मी. तुम्हाला एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी कधी बघितलं तुम्ही? हे बघा, मला दाखवतो मी. कास प्लॅटो, हे कास प्लॅटो आहे. कास प्लॅटो